नमस्कार मैत्रिणींनो. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा बांधकाम कामगार योजनेची संपूर्ण जी माहिती आहे तर ती पाहणार आहोत. तर बघा महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेतून बांधकाम कामगारांच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत तर त्या लक्षात घेऊन गृहोपयोगी वस्तूसंच त्यांना देण्याची योजना जी आहे तर ती महाराष्ट्र सरकारनं 2025-2026मध्ये सुरू करण्यात आली. आणि या गृहोपयोगी वस्तूसंच म्हणजेच भांडी किट आणि त्यामध्ये बघा एकूण 30 वस्तू बांधकाम कामगारांना देण्यात येत आहेत. आणि त्याचा बॉक्स हा ज्या पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तर तशा पद्धतीनं असणार आहे. आणि त्या कोणत्या वस्तू आलेल्या आहेत त्या भांडी संचमध्ये एकूण 30 वस्तू असणार आहेत. पण त्या कोणत्या वस्तू असणार आहेत हे आपण हा भांडी किट बॉक्स ओपन करून पाहूयात. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे याची माहिती जास्तीत जास्त लोकांना मिळेल. तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला सुरुवातीला हा एक छोटासा बॉक्स जो आहे तर तो मिळालेला आहे. तर या प्रत्येक भांड्यावरती महाराष्ट्र शासनाचं लेबल असतं, म्हणजे त्याच्यावरती बघा बांधकाम कामगार योजनेचा हा शिक्का जो असतो तर तो प्रत्येक भांड्यावरती असतो. तर या बॉक्समध्ये मला बघा हा छोटासा म्हणजेच 5 लिटर पाणी मावल इतपत असा हा कुकर भेटलेला आहे. आणि हा सुद्धा एकदम मस्त असा कुकर आहे. एक पाण्याचा मग भेटलेला आहे. त्यासोबतच बघा याच्यामध्ये आपल्याला मसाले ठेवण्यासाठी जो डबा असतो तर तो डबा मिळालेला आहे. तर याच्यामध्ये 2 चमचे आणि 8 छोट्या वाट्या ज्या आहेत तर त्या मिळालेल्या आहेत. यामध्ये आपण रोज स्वयंपाकासाठी लागणारे जे मसाले आहेत तर ते ठेवू शकतो. त्यानंतरनं बघा त्याच्यामध्ये आपल्याला 3 पातेली मिळालेली आहेत. एकापेक्षा एक छोटी छोटी अशी पातेली आहेत. 3 पातेली मिळालेली आहेत. त्याच्यानंतरनं बघा आपल्या रोजच्या वापरामध्ये लागणारी जी कढई असते तर ती कढई देखील याच्यामध्ये आलेली आहे. त्यानंतरनं बघा हा मोठा असा एक पिंप या बॉक्समध्ये असतो आणि त्याच्यामध्येच ही सर्व भांडी जी आहेत तर ती भरलेली असतात. तर एकूण ही जी भांडी आहेत तर ती 30 भांडी आहेत. तर बघा या बॉक्सवरती सुद्धा लिहिलेलं असतं की या बॉक्समध्ये एकूण किती वस्तू आहेत, कोणत्या वस्तू आहेत, त्या वस्तूंची नावं असतात. त्या म्हणजे बघा ताटं असतील तर ती ताटं किती आहेत, वाट्या किती आहेत याची संख्यासुद्धा या बॉक्सवरती जी आहे तर ती लिहिलेली असते. तर याच्यामध्ये आपल्याला बघा एक झाऱ्या, पाण्याचं वगराळं, त्यासोबतच एक पळी आणि कढईवरची एक झाकणी, त्यासोबतच बघा 3 जी पातेली असणार आहेत तर त्या पातेल्यांवरती झाकण्यासाठी 3 झाकण्या, अशा प्रकारे 4 झाकण आपल्याला भेटलेली आहेत. त्यासोबतच आपल्याला पीठ मळण्यासाठी म्हणजेच भाकरी चपाती बनवण्यासाठी एक मोठं ताट, म्हणजे भाकरीसाठी लागणारं जे ताट आहे तर ते मिळालेलं आहे. त्यासोबतच बघा याच्यामध्ये डब्बासुद्धा आहे. म्हणजे बघा या डब्यामध्ये एकात एक घातलेले असे 3 डबे आपल्याला पाहायला मिळणार आहेत या वस्तूसंचमध्ये. आणि ही जी सर्व भांडी असणार आहेत तर ती म्हणजे स्टीलची असणार आहेत. आपल्याला ॲल्युमिनियमचं एकसुद्धा भांडं याच्यामध्ये पाहायला मिळणार नाही. तर याच्यामध्ये बघा कुकरचे 2 डबेसुद्धा आहेत. त्यासोबतच बघा हे 3 डबे आहेत. एक मोठा, त्याच्यानंतरनं एक मध्यम आकाराचा आणि एक छोटा असा म्हणजे बघा 3 डबे याच्यामध्ये आलेले आहेत. आणि सगळ्यात मोठा या भांड्यामध्ये बघा पाण्याचा पिंप असणार आहे. आणि त्यासोबतच बघा याच्यामध्ये आपल्याला
4 ग्लास जे पाणी पिण्यासाठी आपल्याला लागतात, तर ते 4 ग्लास याच्यामध्ये आलेले आहेत. त्यासोबतच बघा पाणी साठवण्यासाठी मोठा पिंप आणि पाणी पिण्यासाठी साधारणतः 2 लिटरचा मग याच्यामध्ये आपल्याला मिळत असतो. त्यासोबतच बघा याच्यामध्ये बघा 4 ताटं जी आहेत तर ती आलेली आहेत. ही ताटंसुद्धा जी आहेत तर ती अतिशय सुंदर आहेत. रोजच्या जेवणासाठी आपण याचा वापर करू शकतो अशी ताटं आहेत. आणि त्याच्यामध्ये भाजीसाठी आपल्याला 8 ज्या वाट्या आहेत आकारानं छोट्या, तर त्या छोट्या अशा 8 वाट्या देखील आपल्याला याच्यामध्ये मिळालेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला एकूण 30 वस्तू या बॉक्समध्ये मिळतात. तर याच्यासाठी बघा मी 2025मध्ये जो फॉर्म आहे तर तो भरला होता. तर हा फॉर्म कोणतीही व्यक्ती म्हणजे जे आहे कामगारी योजनेमध्ये मोडणारे जे कामगार आहेत तर ते फक्त आधार कार्ड वापरून हा जो फॉर्म आहे तर तो भरू शकतात.